नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी कला व वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास करीत असताना इयत्ता 12वीच्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 सहकारी संस्थेचे हिशेब लेखन व हिशेब तपासणी. सहकारी संस्थेचे हिशेब लेखन व हिशेब तपासणी या प्रकरणामधील उपघटक सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे फायदे याबाबतचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्थेचे हिशेब लेखन पाहत असताना सहकारी संस्थेच्या हिशेब लेखनामध्ये मूळ हिशेब पुस्तके, सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके, सहकारी संस्थांची अवैधानिक पुस्तके यांचा अभ्यास आपण केला. तर त्यानंतर हिशेब तपासणीचा अभ्यास करत असताना हिशेब तपासणी म्हणजे काय, हिशेब तपासणीचे प्रकार काय आहेत, हिशेब तपासणीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी पुस्तके कोणती आहेत, या सर्व घटकाचा अभ्यास करत असताना आपण हिशेब तपासणीचे वर्गही अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण सहकारी संस्थेमध्ये हिशेब तपासणीचा विचार करतो तेव्हा हिशेब लेखन आणि हिशेब तपासणी सहकारी संस्थेच्या कारभाराच्या पारदर्शकतेचं लक्षण आहे. कारभार पारदर्शकपणे चालतो याबाबतची माहिती हिशेब लेखन व तपासणीच्या माध्यमातून समजते. ज्या सहकारी संस्था आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपल्या संस्थेचं लेखापरीक्षण, हिशेब तपासणी वेळेवर करून घेतात त्या सहकारी संस्थांचं कामकाज अगोदरपासूनच चांगलं असतं. बहुतांश सहकारी संस्था सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करून घेत असतात. या लेखापरीक्षणामुळे सहकारी संस्थेचा दर्जा समजायला मदत होते, संस्थेची आर्थिक परिस्थिती समजते, संस्था इतरांचं किती देणं आहे आणि संस्थेला इतरांकडून किती येणे आहे याबाबतची माहिती हिशेब तपासणीच्या माध्यमातूनच समजते. म्हणून सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सहकारी संस्था आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांचे हिशेब तपासून घेत असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा आपण सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीचे फायदे किंवा अंकेक्षणाचे फायदे पाहतो तेव्हा या अंकेक्षणाच्या अंतर्गत अनेक प्रकारचे लाभ सहकारी संस्थांना होत असताना दिसून येतात. संस्थेची हिशेब तपासणी अत्यंत महत्त्वाची आणि कायद्यानुसार आवश्यक असणारी बाब आहे. सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकांची तपासणी करून हिशेब तपासणीस संस्थेच्या आर्थिक व्यवहारात आपले मत अहवालाच्या माध्यमातून देत असतात. या अहवालावरून संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती कळते. म्हणून हिशेब तपासणी करणं अत्यंत फायद्याचं असतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हिशेब तपासणीचे जे फायदे आहेत, वास्तव जे फायदे आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करत असताना पहिलाच फायदा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे की संस्थेचं वास्तव आणि खरं आर्थिक चित्र डोळ्यासमोर येतं. वास्तव आर्थिक परिस्थिती समजते. सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकाची तपासणी केल्यामुळे संस्थेची खरी आर्थिक स्थिती काय आहे हे समजते. याची माहिती संचालक, सभासद, निबंधक, सामान्य जनता यांना समजते. त्यानुसार संस्थेला भविष्यकालीन योजना आखता येतात. आपल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे संस्थेचे हिशेब तपासल्यानंतर संस्था आर्थिकदृष्ट्या कोणत्या टप्प्यावर आहे हे समजतं आणि भविष्यकाळात आपल्याला कोणत्या योजना आखाव्या लागतात याबाबतची माहितीसुद्धा सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीच्या माध्यमातून कळते. म्हणजेच वास्तव आर्थिक परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर संस्थेला भविष्यात कोणत्या योजना आखाव्या लागतील यासाठी हिशेब तपासणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हिशेब तपासल्यामुळे संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती संचालकांना समजते, सभासदांना समजते, निबंधकाला समजतेच आणि त्या पंचक्रोशीमध्ये जी संस्थेचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातील सामान्य जनतेला सुद्धा समजतं की ही संस्था खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. हिशेब तपासणीचा क्रमांक 2चा फायदा आपण लक्षात घ्यायचा आहे. अचूक व अद्ययावत हिशेब ठेवणं शक्य होतं. लेखापरीक्षक किंवा अंकेक्षक प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संस्थांचं हिशेब तपासणीचं काम करत असतो. जेव्हा असा
विविध संस्थांचं हिशेब तपासणीचं काम केलेले लेखापरीक्षक आपल्या संस्थेचे हिशेब तपासणीसाठी येतात. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की कोणत्या संस्थेचं हिशेब लेखन चांगलं आहे, काळजीपूर्वक आहे, त्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. हिशेब तपासनाकडून सहकारी संस्थेची हिशेब तपासणी कायद्यानुसार प्रत्येक वर्षी करतो. म्हणून हिशेब पुस्तके काळजीपूर्वक, अचूकतेने व अद्ययावतपणे लिहिली जातात. हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक वर्षी आपल्याला ऑडिट करायचं आहे, प्रत्येक वर्षी हिशेब तपासणी करायची आहे. यासाठी हिशेब लेखन काळजीपूर्वक करावं लागतं. हिशेब लेखनामध्ये अचूकता असावी आणि अद्ययावत लेखन पद्धतीचा अवलंब हिशेबामध्ये करावा. संस्थेचे हिशेब बरोबर लिहिले असून ते अचूक आहेत याची खात्री हिशेब तपासणीमुळे होते. आपल्या संस्थेमध्ये सचिव असतील, लेखनिक असतील, ज्यांच्याकडून हिशेब लिहिले जातात त्यांना एक आत्मविश्वास असतो की मी लिहिलेले हिशेब, या हिशेबामध्ये तपासणीसाला जास्तीत जास्त कोणताही दोष आढळणार नाही. एवढ्या चांगल्या पद्धतीनं मी हिशेब लिहितोय आणि माझे हिशेब लिहिलेले अचूक आहेत, असा आत्मविश्वास प्रत्येक वर्षी हिशेब तपासल्यामुळे हिशेब लेखनिकाला येतो आणि संस्थेचे हिशेब अत्यंत चांगल्या पद्धतीने राहतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हिशेब लेखनाचे जे फायदे आहेत आणि हिशेब तपासणीचे जे फायदे आहेत, सहकारी संस्थेच्या चुका आणि गैरव्यवहार यांना आळा बसतो. हिशेब तपासणीमुळे कर्मचाऱ्यांनी हिशेबाबाबतीत केलेल्या ज्या चुका आहेत, हिशेबात काही जाणीवपूर्वक केलेले गैरव्यवहार असतात, ते तपासल्यामुळे उघडकीस येतात. अशा कर्मचाऱ्यावर धाक बसतो आणि हिशेबातील चुका असतील, हिशेबातील गैरव्यवहार असतील, हे करत नाहीत. हिशेब तपासणीमुळे कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि चुका व गैरव्यवहारांना आळा बसतो. काही चुका या कळत न कळत होत असतात, त्यांना तांत्रिक चुका असं म्हणतात. आणि काही चुका अशा असतात की जाणीवपूर्वक केलेल्या असतात आणि ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या असतात त्यामध्ये निश्चितपणे गैरव्यवहार असतो. हिशेब तपासल्यानंतर तांत्रिक चुका समज देऊन त्या ठिकाणी माफी केली जाते, पण जाणीवपूर्वक केलेल्या चुकांना अहवालामध्ये त्याचा लेखी उल्लेख केला जातो आणि अशा वेळेला कर्मचारी नाही म्हटलं तर आपण केलेली चूक आहे आणि ती दुरुस्त करूया या भीतीपोटी पुन्हा अशा प्रकारची चूक करत नाहीत, हे आपण लक्षात घ्या. म्हणून चुका व गैरव्यवहारांना आळा हिशेब तपासणीच्या माध्यमातून बसतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 4 नंबरचा फायदा आहे हिशेबातील चुकाबाबत उपाययोजना. कर्मचारी जेव्हा हिशेब लिहित असतात, मला माहीत आहे की व्यक्तीच्या हातून काम करत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चुका होत असतात, परंतु तीच चूक पुन्हा पुन्हा करणं म्हणजे आपण कामामध्ये लक्ष न देणं असं होऊ शकतं. कर्मचारी हिशेब लिहित असताना काही चुका केल्या असल्यास ऑडिट झाल्यानंतर, हिशेब तपासणी झाल्यानंतर त्या वेळीच लक्षात येतात आणि त्या चुका दुरुस्त करून पुढील चुका टाळण्यासाठी योग्य प्रकारच्या उपाययोजना करता येतात. म्हणून हिशेब तपासणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. हिशेब तपासणीचा अत्यंत महत्त्वाचा फायदा भाग भांडवल विक्रीमध्ये मदत होते. भाग भांडवल विक्रीस फायदा होतो. हिशेब तपासणी केल्यामुळे सभासद, सामान्य जनतेचा आणि सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराबाबत अधिक विश्वास वाढतो. हिशेब तपासणी विश्वसनीय असल्यामुळे सहकारी संस्थेला भाग भांडवल विक्रीस मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सहकारी संस्थांची आर्थिक परिस्थिती संपूर्ण समाजाला कळते, संपूर्ण लोकांना कळते, तेव्हा आपोआपच ज्या संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या संस्थेचे भाग जास्तीत जास्त सभासद खरेदी करतात आणि त्याचा फायदा भाग विक्रीला होतो आणि भांडवल वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून सहकारी संस्थेचे हिशेब तपासणीचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचे फायदे भाग भांडवल उभारणीमध्ये होतात. सभासदांचं हित पाहण्यासाठी हिशेब तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सहकारी संस्था सभासदांच्या हितासाठी स्थापन झालेल्या असतात. म्हणून हिशेब तपासणीचा फायदा क्रमांक 6, सभासदांचं हित पाहणं. सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले संचालक पाहत असतात. संचालकांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर लबाडी केली नाही व स्वतःच्या स्वार्थासाठी सभासदांचे कोणतेही नुकसान केले नाही, याबाबत सभासदांची खात्री हिशेब तपासणीमुळे होते
आणि त्यातून सभासदांचं आर्थिक हित जोपासलं जातं. अनेक सहकारी संस्थेचे व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य जास्तीत जास्त सभासदांचा फायदा कसा होईल, जास्तीत जास्त सभासदांचं हित कसं होईल याकडे लक्ष देऊन असतात. आणि हिशेब तपासल्यामुळे अजून एखाद्या व्यक्तीनं केलेली अफरातफर असेल, संचालकानं केलेली अफरातफर असेल, लबाडी असेल, ही हिशेब तपासणीनंतर लक्षात येते आणि त्यामुळं सभासदांचं होणारं जे नुकसान आहे ते टाळलं जातं. म्हणूनच सभासदांच्या हितासाठी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत प्रत्येक सहकारी संस्था सहकार कायद्यानुसार हिशेब तपासणी करून घेते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हिशेब तपासणीचं प्रत्येक महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. हिशेब तपासणी केल्यामुळे संस्थेचे आर्थिक पत लक्षात येते आणि त्यामुळं फायदा होतो. नंबर 7चा कर्ज मिळणं सुलभ होतं. कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीवर अधिक विश्वास ठेवतात. हिशेब तपासणीवरून संस्थेची खरी आर्थिक स्थिती समजते. त्या आधारावर कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था सहकारी संस्थेला कर्ज देण्याबाबत निर्णय घेत असतात. त्यामुळे सहकारी संस्थेला कर्ज मिळणं सुलभ होतं आणि संस्थेला कर्ज मिळालं तर सभासदांना पुढे कर्ज वाटप करता येतं. म्हणजेच हिशेब तपासल्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्था सहकारी संस्थांवर विश्वास ठेवतात आणि संस्थांना कर्ज देतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा जो फायदा आहे, हिशेब पुस्तकाबाबत सल्ला मिळतो. सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकांची तपासणी करताना हिशेब तपासणीसाला अनेक प्रकारचे दोष व उणिवा लक्षात येतात. जे अंकेक्षक असतात, जे ऑडिटर असतात, यांना सहकारी संस्थेचे हिशेब तपासल्यानंतर अनेक प्रकारचे दोष, अनेक प्रकारच्या उणिवा लक्षात येतात. हिशेब तपासणीमधील तज्ज्ञ असल्यामुळे संबंधित दोष, उणिवा कशा दूर कराव्यात यासंबंधी सल्ला देत असतो. तसेच हिशेब पुस्तके तयार करण्यासंबंधी योग्य सल्लासुद्धा ऑडिट केल्यामुळे मिळतो, लेखापरीक्षण केल्यामुळे मिळतो. म्हणून प्रत्येक सहकारी संस्था आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशेब तपासणी करून घेतात आणि त्या हिशेब तपासणीमुळे सहकारी संस्थेची वास्तव व खरी माहिती समजते. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही सहकारी संस्था असेल तर त्या सहकारी संस्थेचं हिशेब तपासणीचं काम जर प्रत्येक वर्षी होत असेल तर सर्वांचा त्यावर विश्वास वाढतो आणि सभासद संख्या वाढते. सभासदांचं हित पाहिलं जातं. अफरातफर, भ्रष्ट कर्मचारी यांच्यावर अंकुश बसतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. वरील उपघटकात आपणास काही शंका असल्यास फोनवरून आपण संपर्क साधायचा आहे. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहायचं आहे. आपल्या शंकांची कमेंट्स बॉक्समध्ये जरूर उत्तरं दिली जातील. विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाचा कालावधी आहे. आपले कुटुंब आपली जबाबदारी हे लक्षात घ्या. गाफील राहू नका. घरी राहा, सुरक्षित राहा. मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त अभ्यासासाठी उपयोग करा. धन्यवाद.